सभा उद्या मनोज जरांगे पाटलांचा निर्णय घेणारा आझाद सुरू होतो. आपण जाणार आहात का? काय भूमिका असणार? मनोज दादा जरांगे पाटील साहेबांचा जो लढा आहे हक्काच्या आरक्षणाच्या संदर्भात, त्यासाठी अख्खा महाराष्ट्र महासागर म्हणून मुंबईच्या दिशेने निघालाय. मी देखील एक त्यातला कार्यकर्ता म्हणून, माझ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आणि माझ्या पंढरपूर तालुका असेल, माढा तालुका असेल, सर्व जिल्ह्यातील सर्वांना सोबत आज आम्ही त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालोय. मोठ्या संख्येने आपल्या भागातून खूप मोठी सहकारी आज समाज बांधव या आरक्षणाच्या लढाईत मनोज दादाला साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने निघालेत. आम्ही सर्वजण त्यामध्ये सामील आहोत. आपण कायदे मंडळामध्ये आहात, सरकारला काय आव्हान कराल? आपण जर बघितलं असेल तर आरक्षणाच्या यावर निवडून आल्यानंतर पहिला मनोज दादा जरांगे पाटील साहेबांच्या लढ्याला त्या ठिकाणी सरकारनं भूमिका घ्यावी. पहिल्या अधिवेशनात पहिलं भाषण मी मराठा आरक्षणावरती मनोज दादा जरांगे पाटील या लढ्यावर केलंय. मला या निमित्तानं सरकारनं त्या ठिकाणी भूमिका समजून घेऊन गेल्या 4 महिन्यापासून मनोज दादांनी जो अल्टिमेट दिला होता 29 ऑगस्टला त्या ठिकाणी आम्ही येतोय, तर त्याच्यावरती जर योग्य वेळी योग्य तोडगा निघाला असता तर समाजाला मुंबईला किंवा आज सणासुदीचं त्या ठिकाणी जावं लागलं नसतं. आज देखील वेळ गेलेली नाही, तरी सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढून निर्णय घेऊन त्या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलवावं आणि विशेष अधिवेशनामध्ये जी चर्चा घडणं अपेक्षित आहे याच्यावरती त्या ठिकाणी घडवून आणावी.